दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आपण नेहमी ऐकतो, आपण लहानपणापासून आपण लोकांकडून ऐकतो किंवा गोष्टीच्या रूपाने ऐकतो, की घेण्यापेक्षा देणं जे आहे हे नेहमी श्रेष्ठ आहे. आणि आज देवाचं काम खूप जोरामध्ये चालू आहे आणि त्याचं कारण हे आहे, की अनेक लोकं दान देत आहेत. अनेक लोकं स्वतःहून पुढे येतात, दान देतात, चर्च बांधण्यासाठी दान देतात, सुवार्ता कार्यासाठी दान देतात आणि अशा प्रकारे अनेक प्रकारची दानं ते देतात. आणि आपल्याकडे, आमच्याकडे सुद्धा आणि सर्वांकडे सुद्धा हंगामाचा सण पाळला जातो आणि सर्वजण त्या ठिकाणी पैसे देतात. एखादी 100 रुपयाची वस्तूसुद्धा 2,000 रुपयाला जाते. याचा अर्थ असा नाही की ते 2,000 रुपयाची वस्तू का गेली, परंतु हा विचार असतो की तेवढे पैसे चर्चला जातील किंवा इतर चांगल्या कामासाठी वापरले जातील आणि हा पैसा जो आहे हा देवाला जात आहे असा प्रत्येकाच्या मनात विचार असतो. मी मिशन फील्डमध्ये काम करत असताना माझ्यासोबत एक डॉक्टर होते आणि ते महिन्याचा पगार आला की त्याच्यातली छोटीशी रक्कम ते कोणातरी एका गरजूला द्यायचे प्रत्येक महिन्याला, आणि प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या गरजू माणसाला ती रक्कम हातामध्ये ठेवायचे त्याच्या आणि सांगायचं हे तुझ्यासाठी आहे. आणि त्याद्वारे खूप त्यांनासुद्धा ते बरं वाटायचं. त्यांचं जीवन जे होतं हे खूप आशीर्वादित होतं. आणि प्रत्येक वेळेस वेगळ्या, आपण ज्यावेळेस इतरांना देण्याविषयी विचार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक विचार असतो की हे देवाला आपण देत आहे. हा विचार आपल्या मनामध्ये नेहमी असायला पाहिजे. बघा, जे देणारी लोकं आहेत ते नेहमी आनंदी असतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांती येते. काही लोकं गरीब मुलांना शिक्षणाचा खर्च उचलतात. काही लोक असतात ते मुलांना वह्या किंवा पुस्तकं किंवा अशा प्रकारच्या वस्तू देऊन त्यांना मदत करीत असतात. आणि असं एक शेवटी म्हणसुद्धा आहे, जगिक म्हण आहे, की घेणारा जो आहे हा चांगला खातो, पण देणारा आहे तो सुखाची झोप घेतो. परंतु आपल्या बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये, नीतिसूत्रामध्ये असं सांगितलं असतं, देणारा आहे तो अजून आशीर्वादित होतो, देव त्याला अजून देतो. बघा, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 11 अँड वर्स 25, नीतिसूत्र ह्याचा 11वा अध्याय 25वा वचन. वचन सांगतं की देणारा समृद्ध होतो, त्याच्याकडे अजून भरपूर होतं. बघा वचन काय सांगतं, उदार मनाचा समृद्ध होतो, तो पाणी पाजतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला पाणी पाजण्यात येईल. म्हणजे जे आम्ही देतो, असं म्हणतात की आपण देवाला उधार देतो आणि देव कोणाची उधारी ठेवत नाही, तो आम्हाला परत देतो. ते आनंदाने द्या. भाग पडतं, बळजबरी आहे म्हणून देऊ नका, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिंकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय 7वं वचन, 2 Corinthians चॅप्टर 9 अँड वर्स 7. प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.